विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंध या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, सध्याचं युग हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं युग आहे। जगात कुठेही घडत असलेली एखादी गोष्ट काही क्षणातच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे आपल्यापर्यंत येऊन पोहोचते। त्यामुळे मुद्रित माध्यमाचं महत्त्व कमी झालं की काय अशी चर्चा आपल्याकडे रंगायला पण लागते। पण आपलं हे विधान चुकीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्याच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा बोलबाला असला तरीही मुद्रित माध्यमाचं महत्त्व कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। कारण बऱ्याच गोष्टी आपण दिवसभर पाहत असतो, तरीही सकाळी सकाळी वर्तमानपत्राची वाट पाहत असतो। सकाळच्या चहाची लज्जत त्या वर्तमानपत्रामुळेच वाढत असते। जर एखाद्या दिवशी वर्तमानपत्र आपल्या घरी नाही आलं तर काहीतरी चुकल्यासारखेही वाटते। म्हणून 21व्या शतकामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा बोलबाला असला तरीही मुद्रित माध्यमाचं, वृत्तपत्राचं महत्त्व कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। मित्रांनो, वृत्तपत्राचा विचार करत असताना आपल्या अभ्यासक्रमातील जे पहिलं प्रकरण आहे अभ्यासपत्रिका 4थी मधील वृत्तपत्राचे स्वरूप व महत्त्व या अनुषंगाने बोलत असताना वृत्तपत्र आणि त्याचं अंतरंग नेमकं कसं आहे, म्हणजे वृत्तपत्राचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि त्याच बरोबर वृत्तपत्राचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। तसं या अभ्यासपत्रिकेमध्ये जी 4थी अभ्यासपत्रिका तुमच्या अभ्यासक्रमात आहे, एकूण 10 प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिलं प्रकरण वृत्तपत्राचे स्वरूप व महत्त्व। मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केला होता की वृत्तपत्र हे आजच्या काळातही खूप मोलाची कामगिरी करत आहेत, मोलाची भूमिका पार पाडत आहेत। इलेक्ट्रॉनिक माध्यमाबरोबर ती पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत। इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे काही प्रमाणामध्ये मुद्रित माध्यमाचं महत्त्व कमी झालेलं असलं तरीही ते पूर्णपणाने कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। मुद्रित माध्यम म्हणजे वृत्तपत्र याचा विचार करायला गेलो तर आपण ही मुळात पाश्चात्य वस्तू, अगदी युरोपियन राष्ट्रामध्ये 15व्या-16व्या शतकात म्हणजे मुद्रण कलेच्या अस्तित्वानंतर ही पाश्चात्य वस्तू अस्तित्वात आली। आमच्याकडे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात
भारतामध्ये पहिलं वृत्तपत्र निघालं. 29 जानेवारी 1880 मध्ये बेंगॉल गॅझेट नावाचं हे वृत्तपत्र, पाश्चात्य वस्तू असलेली ही कला आणि मराठीमध्ये वृत्तपत्राच्या स्वरूपात येण्यासाठी त्याला 19वे शतक याची 4 दशकं जवळपास वाट पाहावी लागली. म्हणजे 6 जानेवारी 1832 मध्ये मराठीतील पहिलं वृत्तपत्र निघालं दर्पण या नावाने, ज्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. त्यानंतर मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये जी काही विविध नियतकालिकं निघाली त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मग त्यामध्ये मुंबई अखबार असेल, ज्ञानोदय असेल, ज्ञानसिंधू असेल, पुणे पाठशाळा असेल, उपदेश चंद्रिका असेल, प्रभाकर असेल किंवा मराठी ज्ञान प्रसारक असेल, अशी जी काही विविध वृत्तपत्र आहेत, मग निबंधमाला, केसरी, मराठा, काळ, या सर्व नियतकालिकांच्या माध्यमातून समाज मन घडविण्याबरोबरच समृद्ध साहित्यही त्यातून अवतरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, साहित्यालाही समृद्ध करणारं असं हे नियतकालिकाचं रूप आहे. आजच्या काळातही साहित्याला समृद्ध रूप करून देण्यात, साहित्याचं परीक्षण करण्यामध्ये वृत्तपत्राची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. पण या प्रकरणाचा विचार करत असताना आपण केवळ साहित्याच्या अंगाने विचार करणार नाही, तर वृत्तपत्राचं एकंदरीत स्वरूप नेमकं कसं आहे या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. वृत्तपत्राचं स्वरूप नेमकं कसं आहे? जर आपण कोणतंही वृत्तपत्र घेतलं, मग आजच्या घडीला महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकमत आहे, लोकसत्ता आहे, सकाळ आहे, अशी विविध वृत्तपत्र आहेत. त्या वृत्तपत्राचं अंतरंग जर आपण निहाळायला लागलो तर काय काय दिसतं आतमध्ये? वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिक घडामोडीवरच्या बातम्या त्यात असतात. त्याचबरोबर समृद्ध असे सदर विविध लेखकांचे वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतात. संपादकांचे उत्कृष्ट अग्रलेखही इथे पाहायला मिळतात. सुबक जाहिराती, वाचकांचा पत्रव्यवहार, चित्रपट, पुस्तक म्हणजे साहित्यकृती, मालिका आदी विषयावरची सुंदर सुंदर समीक्षणे वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतात. वाचकांचा पत्रव्यवहारही त्यातून लक्षात घेतलेला असतो. निविदाही त्यामध्ये असतात. म्हणजे असं वैविध्यपूर्ण स्वरूप वृत्तपत्राचं असतं. म्हणून डॉक्टर गोपाळ बेनारे म्हणतात, वृत्तपत्र सृष्टी हे सागर आहे. अनेक थोर लेखकांचे ग्रंथ वृत्तपत्रात जन्म पावतात. प्रतिभासंपन्न कवींच्या कविता वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. लघु निबंधकारांचे निबंधही वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात. सुंदर सुंदर जिवंत सचित्र प्रवास वर्णन वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. अनेक नाटकांची ओळख वृत्तपत्रातून येते.
अनेक चित्रपटांचे परीक्षण वृत्तपत्रातून केले जाते आणि त्या चित्रपटाचे भाग्य वृत्तपत्रामुळे द्विगुणित होते. आकाशवाणी, दूरदर्शन यांचे नित्य कार्यक्रम वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात. खेळांची मैदाने वृत्तपत्रात टिपली जातात. असे विविधांगी वृत्तपत्राचे स्वरूप आहे. हे विधान डॉक्टर गोपाळकृष्ण बेनारे यांनी आपल्या मराठी वृत्तपत्र सृष्टी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये पृष्ठ क्रमांक 7 वर म्हटलेले आहे. मित्रांनो, आपल्याला हे विधान पाहिल्यानंतर लक्षात येतं की वृत्तपत्राचं नेमकं स्वरूप कसं आहे. ते विविधांगानं बहरलेलं आहे. समृद्ध रूप वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतं. वृत्तपत्राचं स्वरूप तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपण वृत्तपत्राचं महत्त्व या विषयाकडे वळूया. मित्रांनो, काही 8-9 मुद्दे वृत्तपत्राच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनाने आपण लक्षात घेणार आहोत. प्रस्तावनेमध्ये काही चर्चा या अनुषंगाने झालेली आहे. तरीही वृत्तपत्राचं महत्त्व नेमकं काय आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला हे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. पहिला मुद्दा असा, सविस्तर व तपशीलवार वृत्तांत. मित्रांनो, मी मगाशी उल्लेख केला होता, सध्याचं युग हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं युग आहे. जगात घडणारी कुठलीही गोष्ट काही क्षणात आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. असं जरी असलं तरी त्या घटनेची सविस्तर माहिती वाचण्यासाठी, तपशीलवार माहिती वाचण्यासाठी आपण वृत्तपत्र वाचत बसतो. बरेच क्रीडा रसिक प्रेक्षक असतात, क्रिकेटचे चाहते असतात. दिवसभर तो सामना पाहतात. तरीही दुसऱ्या दिवशी त्या सामन्यावर जी काही बातमी वृत्तपत्रातून येते ती तपशीलवारपणाने तिथे वाचतात. किंवा भूस्खलन झालं असेल, पूर आला असेल, याची बातमी दिवसभर पाहिल्यानंतरही तिथं नेमकं स्वरूप काय उद्भवलं होतं हे तपशीलवारपणाने समजून घेण्यासाठी वृत्तपत्राकडे वळतात. म्हणजे वृत्तपत्र हा एक असा भाग आहे की ज्यामध्ये एखाद्या घटनेची तपशीलवार माहिती आपल्याला मिळते. म्हणून या दृष्टिकोनातून वृत्तपत्राचं महत्त्व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकशाहीचा आधार. मित्रांनो, आपल्या लोकशाहीमध्ये विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. आणि लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून माध्यमाकडे पाहिलं जातं. आणि आजपर्यंतचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर मुद्रित माध्यमातील वृत्तपत्राने ह्या चौथ्या स्तंभाची भूमिका चोखपणाने पार पाडलेली आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या समस्या काय आहेत, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचं काम मुद्रित माध्यमांनी केलेलं आहे.
वृत्तपत्रांनी केलेला आहे. म्हणून वृत्तपत्राला जहांगीरची घंटा असेही संबोधले जाते. तुम्ही म्हणाल जहांगीरची घंटा नेमकं काय आहे? तर जहांगीर नावाचा एक राजा होता. त्याच्यापर्यंत राज्यातल्या एखाद्या व्यक्तीला आपली समस्या पोहोचवायची असेल तर राजदरबारामध्ये येऊन अगोदर घंटा वाजवावी लागायची. घंटा वाजवल्यानंतर जहांगीर राजा त्या व्यक्तीचं गारानं ऐकून घ्यायचा आणि त्या समस्येचं निरसन करायचा, समस्या नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणून तेथून हा वाक्प्रचार रूढ झाला, जहांगीरची घंटा. जिथे जिथे आपलं गारानं मांडता येतं आणि त्याच्या माध्यमातून आपली समस्या सोडून घेता येते, तिथे जहांगीरची घंटा असं संबोधलं जाऊ लागलं. आणि वृत्तपत्राला जहांगीरची घंटा असं जे म्हणतात ते मला योग्य आणि सार्थ वाटतं, रास्त वाटतं. वास्तविक लोकशाहीमध्ये समानता असली पाहिजे, विषमता असता कामा नये. इथे जातीवाद पसरत असेल तर त्या जातीवादाची मुळं कमी करण्यासाठी, विषमतेची मुळं कमी करण्यासाठी, समाज मन संतुलित ठेवण्यासाठी हे वृत्तपत्र सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडतात. आणि खरं तर लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं माध्यम कोणतं असेल तर ते वृत्तपत्र आहे. म्हणून लोकशाहीचा आधार या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. मित्रांनो, जसं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वृत्तपत्राचं महत्व आहे तसं सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्व आहे. ती एक सामाजिक गरज आहे. मगाशी मी उल्लेख केला होता, समाजामध्ये विषमता पसरत असेल तर त्यात संतुलन साधण्यासाठी वृत्तपत्र महत्वाची भूमिका पार पाडतं. पण समाजामध्ये अशा विविध समस्या असतात. उदाहरणार्थ स्त्री भ्रूण हत्या आहे, शेतकरी आत्महत्या आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, विषमतेचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न कमी करण्यासाठी योग्य असा संदेश देणारे लेख वृत्तपत्रामध्ये छापलेले असतात. म्हणजे बिघडलेलं समाज मन, अवनत स्थितीला गेलेलं समाज मन उन्नत स्थितीला घेऊन जाण्यासाठी, जनसमूहाच्या मनाची मशागत करण्यासाठी, थोडक्यात समाज मन घडविण्यासाठी, सामाजिक संतुलन साधण्यासाठी वृत्तपत्राची गरज आहे. ती भूमिका चोखपणाने वृत्तपत्र पार पाडतो. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे. जसं सामाजिक दृष्टिकोनातून महत्व आहे तसं सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्व आहे. सांस्कृतिक गरज म्हणून वृत्तपत्राचं महत्व आहे. मित्रांनो, आपल्या देशाची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे असं म्हणतो. परंतु या संस्कृतीमध्ये
विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची वेशभूषा वेगळी आहे, तरीही या अनेकत्वामध्ये एकत्व टिकून ठेवणारी आमची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं रूप घट्ट करण्यासाठी, म्हणजे अनेकत्वातून एकत्व टिकविण्यासाठी आजपर्यंत वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली दिसते. म्हणजे संस्कृतीला कुठे तडा जात असेल तर तो जाणार नाही याची दक्षता ही वृत्तपत्राने घेतलेली आहे. म्हणून या दृष्टिकोनातून ही वृत्तपत्राचं महत्व आहे सांस्कृतिक दृष्टीने. तसं वास्तविक विचार जर आपण करायला गेलो तर विविध क्षेत्राशी वृत्तपत्राचा स्पर्श असतो. क्रीडा असो, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरण, आर्थिक अशा विविध क्षेत्राशी वृत्तपत्राचा संबंध असतो. म्हणून त्या त्या क्षेत्रात सुद्धा वृत्तपत्राचं महत्व आहे. पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा वृत्तपत्राचं महत्व आहे. मित्रांनो, सध्याच्या काळात आम्ही पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्येला सामोरं जात असताना वाढलेलं प्रदूषण, म्हणजे ह्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत, ग्लोबल वॉर्मिंग असेल, प्रदूषण असेल, ते माणसाचं आरोग्य धोक्यात आणत आहे. माणसाच्या जीवितावर हे उठलेले आहेत. एकंदरीत माणसाला हे सर्व असह्य होत आहे. मग अशा पर्यावरणीय गोष्टींचा अनिष्ट परिणाम काय होतो याविषयीची जनजागृती वृत्तपत्रातून केली जाते. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी जी पर्यावरणामध्ये हरितद्रव्ये सोडली जातात ती सोडू नये, कर्ब उत्सर्जन कमी करावे, जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या उद्भवणार नाही, प्रदूषण कमी होईल, वृक्षतोड कमी करावी, जेणेकरून ऑक्सिजनची लेवल इथे वाढली जाईल, जो पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश कमी होऊन तिथे पर्जन्यवृष्टी होईल. अशा सारख्या जाणीवा माणसांच्या समृद्ध करण्यामध्ये वृत्तपत्र महत्वाची भूमिका पार पाडत असतं. अर्थातच भूस्खलन आहे, पूर आहे, म्हणजे असे अनेक संकट माणसाच्या जीवनामध्ये येत असतात. हे केवळ पर्यावरणीय असंतुलनामुळे निर्माण झालेली संकट आहेत. मग हे पर्यावरणीय असंतुलन कमी करायचं असेल तर संतुलन साधण्याची भूमिका माणसाची आहे. हे माणसाच्या मनावर बिंबविण्याचं काम वृत्तपत्र करत असतात. म्हणून पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे. मित्रांनो, आपण जीवन जगत असताना पैसेही कमविण्याचा विचार करत असतो. पण मी असं म्हणेन, पैशापेक्षा माणुसकीला महत्व द्यावं. पण माणुसकीला महत्व देता देता जगण्यासाठी काही पैसा हे जे मूल्य आहे तेही कमवलं पाहिजे. मग पैशाची गुंतवणूक नेमकी कुठे केली तर त्याचा परतावा नेमका कसा मिळेल
याची माहिती देणारे विविध लेख आपल्याला वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतात. शेअर्स मार्केटमध्ये केले तर परतावा जास्त मिळेल. म्युच्युअल फंडामध्ये आपण जर गुंतवणूक केली तर परतावा जास्त मिळेल का अन्य बँकिंग क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर परतावा जास्त मिळेल. या अनुषंगाने तुम्ही पाहत असाल लोकमतमध्ये एक विशेष पुरवणी असते, लोकमनी. लोकसत्तामध्ये अर्थवृत्तांत, म्हणजे अशी विविध वृत्तपत्र खास अर्थविषयक सदर देण्यासाठी आठवड्याच्या एका दिवशी एक स्वतंत्र पुरवणी या विभागासाठी चालवतात. म्हणजे अर्थविषयक सविस्तर माहिती, व्यवस्थित माहिती आपल्याला वृत्तपत्रातून मिळते. मित्रांनो, जसं ह्या विविध क्षेत्राला वृत्तपत्र उपयुक्त ठरते तसं साहित्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरतं. साहित्याच्या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं अनन्यसाधारण महत्व आहे. मी मगाशी उल्लेख केला होता, आमच्या मराठी साहित्यातील निबंध वाङ्मयाचा जो काही विकास झालेला आहे तो केवळ नियतकालिकामुळे झालेला आहे. मग ती लोकहितवादींची शतपत्रे असतील, सीम परांजपेंचे काळमधील निबंध असतील किंवा मालाकारांचे निबंधमालेतील निबंध असतील. केसरीमधून लोकमान्य टिळकांनी, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी जे केसरी टिळक हे जे समीकरण आहे त्यातून आपले निबंध त्यांनी प्रसिद्ध केले आणि निबंध वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला. सुरुवातीच्या काळात काही कथा, कादंबऱ्या ह्या मासिकातून प्रकाशित होत्या, म्हणजे मुद्रित माध्यमातूनच प्रकाशित होत्या. हरिभाऊ आपटे यांचं करमणूक असेल, वी.सी. गुर्जरांचं मनोरंजन असेल, पुढे यशवंत किर्लोस्कर असतील, या सर्व मुद्रित माध्यमातून आमचं साहित्य समृद्ध होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या या आधुनिक काळातही दिव्य मराठीची रसिक पुरवणी असेल, लोकसत्ताची लोकरंग असेल, महाराष्ट्र टाइम्स मधील संवाद पुरवणी असेल, ह्या सर्व पुरवण्या आम्ही रविवारी लक्षात घेत असताना साहित्याची विविध परीक्षणे, समृद्ध परीक्षणे त्यामध्ये पाहायला मिळतात. काही कवींच्या कविता यामध्ये पाहायला मिळतात आणि साहित्याला वृत्तपत्रातून संधी दिली जाते. म्हणून या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं अनन्यसाधारण महत्व आहे असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, आणखी एक महत्वाचा भाग वृत्तपत्राच्या संदर्भामध्ये बोलताना आपल्याला असं म्हणता येईल, गाव पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी वृत्तपत्रातून आलेली असते. बघा, अमेरिकेमध्ये घडलेली घटना, पाकिस्तानमध्ये झालेला दहशतवादी हल्ला, याची माहिती तर आपल्याला वृत्तपत्रातून मिळतेच. किंवा वुहानच्या प्रयोगशाळेतून जो काही भाग कोरोनाच्या पुढे आपल्याकडे आला त्याचीही चर्चा वृत्तपत्रातून पाहायला मिळते, वृत्तपत्रातून वाचायला मिळते. हे जसं जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडीचं चित्र वृत्तपत्रामध्ये येतं,
त्याचं वर्णन वृत्तपत्रामध्ये येतं, तसं अगदी जिल्हा पातळीवरचं, जिल्हा कार्यालयावर काढलेला जो काही मोर्चा आहे त्याचीही बातमी वृत्तपत्रामध्ये असते. बघा, अमेरिकेमध्ये घडलेली बातमी वृत्तपत्रामध्ये असते, युरोप राष्ट्रामध्ये घडलेली बातमी वृत्तपत्रामध्ये असते, म्हणजे जागतिक पातळीवरची असते. तशी माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलेली बातमी वृत्तपत्रामध्ये असते. जिल्हा कार्यालयावर जो काही मोर्चा गेला त्याचीही बातमी असते, तालुका पातळीवरच्याही बातम्या असतात, किंवा उदगीर तालुक्यामध्ये कासराळ या छोट्या गावी जो शेतकरी मेळावा भरला त्याचीही बातमी असते. म्हणजे गाव पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या असतात. म्हणून या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, वृत्तपत्राचं महत्व या दृष्टिकोनातून आणखी काही महत्वाची दोन मुद्दे आपल्याला लक्षात पाहता येतील. ज्ञान, माहिती व मनोरंजन याचा मोठा खजिना वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुम्ही दिव्य मराठीमध्ये किड्स कॉर्नर सारखं एखादं सदर पाहिलं असेल, किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध लेख विविध वृत्तपत्रातून छापून आणले असतात. अगदी एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेला उपयुक्त पडतील असं ज्ञान वृत्तपत्रातून छापून आणलं असतं. त्याचबरोबर प्रत्येक वृत्तपत्रातील अग्रलेख, संपादकीय लेख जे असतात त्यामध्ये ज्ञानाचं एक अनमोल भांडार सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं ज्ञान मिळत जातं. म्हणून ज्ञान देणारं महत्वाचं ठिकाण वृत्तपत्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. जो वृत्तपत्र दैनंदिन वाचतो तो विद्वान बनतो, तो ज्ञानी बनतो. त्याचं जे काही नॉलेज आहे ते अतिशय समृद्ध होत जातं. म्हणून ज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. माहिती विपुल प्रमाणामध्ये मिळते, त्याचबरोबर मनोरंजन करण्याचं कामही वृत्तपत्र करत असतं. मला वाटतंय वृत्तपत्रामधली कोडे सोडवणे किंवा हास्य बत्तीसी हा एक मनोरंजनाचा भाग आहे. त्याचा एक खास विशिष्ट वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. या हास्य बत्तीसी, मनोरंजनात्मक कोडे ह्या बरोबरच काही चित्रपटांची परीक्षणं, मालिकांची परीक्षणं वाचून आपलं मनोरंजन होतं. म्हणजे ज्ञान, माहिती, मनोरंजन या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे. आणि शेवटचा मुद्दा लक्षात घेऊया मित्रांनो, आरोग्य या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे. आज आपण पाहतोय कोरोना सारख्या महामारीने आम्ही त्रस्त आहोत, आम्ही स्थितप्रज्ञ होऊन गेलेलो आहोत. आणि त्या कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये दुसरे आजारही आमच्या डोक्यावर भूत बनून पुढे येत आहेत. म्युकोरमायकोसिस असेल किंवा ते त्यामध्येच असलेले उपप्रकार ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस वगैरे वगैरे. म्हणजे कोरोनाचं भूत सुटत नाही तोपर्यंत हे दुसरी भूत आमच्या मनगुटीवर येऊन बसत आहेत. प्रचंड दहशतीखाली आम्ही वावरत असताना
या रोगाविषयी सविस्तर व्यवस्थित माहिती देण्याचं काम वर्तमानपत्राने केलेलं आहे. त्या रोगाविषयी असलेली भीती सुद्धा कमी करण्याचं काम वृत्तपत्राने केलेलं आहे. सुरुवातीला वस्तुनिष्ठतेच्या नावाखाली, वास्तविकतेच्या नावाखाली त्यांनी वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं, वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या, परंतु त्याचा समाज मनावर प्रतिकूल परिणाम होतो हे लक्षात आल्यानंतर काही सकारात्मक बातम्याही दिल्या. हे जसं कोरोनाच्या संदर्भात आपण लक्षात घेतो, तसं कॅन्सर असेल, सोरायसिस असेल, एड्स असेल किंवा पल्स पोलिओ असेल, असे विविध आजार जे आमच्या जीवनाशी संबंधित असतात, आमच्या आरोग्याशी संबंधित असतात, त्या गोष्टींचं वर्णनही वृत्तपत्रातून पाहायला मिळतं. रोगाची लक्षणे त्यातून सांगितलेली असतात. काय उपाययोजना केली पाहिजे याचाही विचार वृत्तपत्रातून आलेला असतो आणि त्या रोगाकडे एका नाराजीच्या भूमिकेतून पाहण्यापेक्षा सकारात्मक भूमिकेतून पहा आणि त्या रोगावर मात कशी मिळवता येईल याचाही संदेश वृत्तपत्रातून दिला जातो. म्हणजे आरोग्य या दृष्टिकोनातूनही वृत्तपत्राचं महत्व आहे. मित्रांनो, या तासिकेमध्ये वृत्तपत्राचं स्वरूप आणि महत्व लक्षात घेत असताना जी मुद्दे आपण चर्चिली ती बाकीच्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाची आहेत. त्यावेळी त्या प्रकरणाचा सूक्ष्म अभ्यास आपण करणार आहोत, परंतु त्या प्रकरणांचा काही धावता आढावा या प्रकरणामध्ये आपण घेतलेला आहे. आणि वृत्तपत्राचं स्वरूप कसं विविधांगी आहे, वैविध्यपूर्ण आहे, हे आपण या तासिकेमध्ये लक्षात घेतलं. आणि मानवी जीवनाला स्पर्श करणारं आणि विविध क्षेत्राला स्पर्श करणारं असं हे वृत्तपत्र विविध क्षेत्राच्या दृष्टिकोनातून कसं महत्वपूर्ण आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये लक्षात घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये बातमी म्हणजे काय आणि बातमी लेखनाचं तंत्र व अन्य काही बाबी यांचा परिचय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.